कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय अरे हे काय अरे अरे दगड टाक रे काय अमृता 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 हे अरे भाईनो, याने आतून बाहेर जायला पाहिजे. हा बाहेरून आत कसा काय गेला? त्याला ना या घरातून बाहेर काढायचं ते. जोपर्यंत हा बाहेर पडत नाही ना तोपर्यंत याला मी सोडणार नाही. अहो काय काय झालंय? तुम्ही असं घाबरलात का? काय नाही ते लिंबू लिंबू काय बोलताय तुम्ही? काय लिंबू लिंबू? ही पोरं ग कालपर्यंत फक्त त्रास देत होते, म्हणजे दार वाजवायचे, दगड फेकून मारायचे. पण आता ही शिवाची गँग ना, ती बहुतेक आपल्यावर ना जादूटोणा करायला बघतायत. हो घाबरलाय तो, घाबरलाय. आपण उद्या परत येऊ. पण आता मजा आली. जादू टोना? काय सांगताय तुम्ही आपल्यावर? हो हो अहो ऐका ना, मला एक सांगा, आपण काही चुकीचं तर नाही ना केलंय? नाही म्हणजे हे सगळं जे काही आपण केलंय ते आपल्या अंगाशी नाही ना येणार? नाही अजिबात नाही. काय मी काही चुकीचं केलेलं नाहीये. हो हो माझं घर आहे, माझं घर मी मिळवलं. मी काय कोणाला घाबरत नाहीये. हो हो आणि काही झालं ना, मी हे घर सोडणार नाही, घर नाही सोडणार मी. फक्त ना आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. ते लिंबू लिंबू ना थोडं सावध राहा, कळलं ना? थोडंसं सावध राहावं लागेल. काकू आणि आजी, आता आराम करा. उगाच कुठले जरी विचार डोक्यात ठेवू नका. आई, बरं वाटतंय का आता? काळजी नका करू तुम्ही. आणि ते ताईचं काही मनावर घेऊ नका. ते जाऊ दे. बरं, ते घराचं लवकरात लवकर बघायला लागेल. हो, मी वकिलाशी बोललोय, पण आपल्याला काहीतरी ठोस पुरावा लागेल. त्याशिवाय आपल्याला काही ऍक्शन नाही घेता येणार. आजी, कागदपत्र लागतील अगं. अगं व्हाय, पण तिचे कागदपत्र आहेत का नाही ते घरातल्या कपाटात आहेत. आणि मी आज सांगते तुला, त्या घरात शिरल्या ना जगानं ती पळवलेली असणार. काय बी करून घरात घुसून ते कागदपत्र मिळवायला पाहिजे. ते बघूया आपण कसं करायचंय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, ठीक आहे? येस, तुम्ही आराम करा. आशो, तुझे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाही बघ. असं कसं? आभार तर मानायला लागतील तुम्हाला. जावई ना मी तुमचा. आशू, हा मग आता आभार मानायचेच असतील तुम्हाला तर उद्या ना माझ्या डोक्याला तेल लावून द्या, मस्त मसाज करा आणि मला गोष्ट सांगा आज जशी सांगितली तशी. बरं चालतंय. बरं चला, तुम्ही आराम करा, मी येते. हा चला, नीट झोपा. चल. झोपा. अच्छा, गुड नाईट. देवा स्वामी, काहीतरी मार्ग दाखवा. कुणीकडे निघालीस मातोश्री? कुणीकडे? तुला कशा पाहिजे सांगू? हे बरं, अगं माझ्याच घराकडे आली आणि मलाच म्हणते तुला कशा पाहिजे सांगू. धाकल्या लेकाची आठवण आली ना. तुझी आठवण मुडद्या कशाला येईल मला? आई म्हणून काळजावर दगड ठेवून सांगते, तू जर जन्माला आला नसतास ना तर आजचा ह्यो दिवस आम्हाला बघण्याची वेळ आली नसती. नाही, हे बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. अगं पण मग गरीबाच्या दारात कशा काय आली? अगं तिकडं बंगल्याची एसी सोडून इथं वस्तीतल्या उन्हात कशा पाय? हे सांगणारा तू कोण र? नाही, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, काय बी झालं ना
तरी माझं घर आहे ते म्या मिळवल्या बिगर राहणार नाही. कसं मिळवशील सांग मला. अगं कागदपत्र तर माझ्याकडे आहे. ए असं नाही, अशी दमदाटी केली ना आहे मी पोलिसांना बोलवीत. अगं चेष्टा केली ग आयो. हे बघ तुझ्या थोबाडात ना आई हा शब्द शोभत नाही. पुण्यांदा जर आई हा शब्द आला ना तर थोबाड फोडी. असं कसं नाही, तसं असेल तरी पण आपलं नातं कुठं संपतंय. नात्याच्या गोष्टी तू सांगणार वैर. अरे नात्याची किंमत काय असते ती माहित आहे का तुला? नात्याची नसेल पण या घराची किंमत ठाव आहे मला. चल तुला एक ऑफर देतो, तुला हे घर मिळेल. आपण किंमत मोजायला लागेल. मला नवीन घर घेता येईल एवढी. दिले. बोल किती पाहिजे तुला? तुझ्या थोबाडावर मारते. फक्त 20 लाख दे, घर घेऊन जा. दिले. तुला 20 लाख पाहिजेत ना? होय. तुझ्या थोबाडावर मारले 20 लाख. तू 20 लाख घेऊन ये आणि अख्खं घर घेऊन जा. बघतो ना तुला कोण देत पैक. आले मोठे. काय भी करून 20 लाख रुपये गोळा करणार आणि माझं हे घर मी मिळवणार. माझ्या नातीच्या दारात नाही राहणार मी. दिव्या चल आवर पटकन, आपल्याला निघायचंय. का कुठे राहायचं? अरे तू विसरलीस का? आपल्याला डॉक्टरकडे जायचं. काल बोललो ना तुला मी. चंदन माझी इच्छा नाही अरे. अगं इच्छा नाही म्हणजे असं काय बोलतेस दिव्या? हे बघ आपल्याला डॉक्टरचं ओपिनियन घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण एक काम करू, नंतर उद्या जाऊया. अरे उद्या काय दिव्या? हे बघ मी तू काल मला काय म्हटली होतीस की ऊन आहे म्हणून तुला जायचं नाहीये, म्हणून मी आज सकाळचीच अपॉइंटमेंट घेतली. अगं पटकन जाऊ आणि पटकन येऊ, संपलं. मला कंटाळा आलाय चंदन, प्लीज ना. दिव्या या सगळ्या गोष्टींमध्ये कंटाळा करून चालणार नाही. हे बघ मला माहितीये तुला डॉक्टरकडे जायला आवडत नाही, मान्य, पण हा आपल्या बाळाचा प्रश्न आहे ना. हा त्यामुळे प्लीज पटकन उठ आणि आवर. मी रिक्षा बोलवून आणतो, खाली आहे. आता काय करू? कोणाला काही कळलं तर? शिवा हा काही खाल्लंस का तू? काय करतेस? हो मी खाल्लं. मी काय म्हणते, मी जरा पोरांना भेटून येते आज. चालेल. ऐक आता टेन्शन घेऊ नकोस, काल सगळं नीट झालंय. हो अरे तू आहेस तर मला कसलं टेन्शन नाही. मी काय केलं, मी फक्त सुरुवात केली, बाकी माहोल आपला सेट झाला. हो खरं तर खूप छान झालं सगळं. ऐक काय विचार केलायस? खरं तर नाही अजून. मी आधी पोरांना जाऊन तर भेटते. काय जर पेपर घरातच असतील ना तर घरात घुसूनच काढावे लागतील, ऑप्शन नाही दुसरा. बरं जे करायचंय ते फक्त विचार करून कर, कारण पोलीस आपल्यावर ऍक्शन घेतील, आपली केस वीक होईल, आपल्याला ते नकोय. नाही करूया काहीतरी. ही शिवा जर घरात घुसली आणि हिला पेपर्स मिळाले तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.